नमस्ते, गुड मॉर्निंग. काय कसे आहात सर्वजण? मजेत ना? बरं, ठीक आहे. चला आजच्या विषयाला सुरुवात करायची आपल्याला. म्हणजे आजचा विषय आपला काय होतो? माणसाच्या गुणधर्माची. म्हणजे माणसाचे गुणधर्म असतात. माणसाचे चांगले वाईट, बरे वाईट सगळे प्रकारचे गुणधर्म असतात. गुणधर्म म्हणजे काय म्हणायचं? गुणधर्म म्हणजे काय? ते स्वभाव असतो. जो स्वभाव आहे ना, ज्या स्वाभाविक गोष्टी असतात, त्या स्वाभाविक गोष्टीमध्ये आपण ज्या वेळेस एखाद्या वेगळ्या प्रकारचं, म्हणजे असं विचित्र प्रकारचा माणूस जेव्हा विचित्र प्रकारचं वागायला लागतो, तर त्यावेळेस काय म्हणतो आपण? तो त्याचा स्वभाव आहे. जर सतत माणूस एखाद्या गोष्टीला जर समजा आपण त्या गोष्टीकडे जर समजा सातत्यानं जर तो माणूस एकच गोष्ट सातत्यानं करतो वगैरे असेल, आणि समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगताय की बाबा अरे असं करू नको, या गोष्टी अशा नाही व्हायला पाहिजेत, असं करू नको, तर ती व्यक्ती ऐकतच नसेल तुमचं, किंवा ती व्यक्ती म्हणजे ऐकण्याच्या पलीकडे, म्हणजे त्याची प्रत्येकाची काय वैचारिक पातळी असते, आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या पातळीवर काय करत असतो? प्रत्येक गोष्ट बोलत असतो, सांगत असतो, करत असतो. आणि ज्याच्या त्याच्या वैचारिक पातळीनुसार काय करतो माणूस? आपण आपल्या गोष्टी स्वतःच्या ठरवतो म्हणजे काय, किंवा काय त्याच्याकडून त्या घडल्या जातात. म्हणजेच काय होतं? वैचारिक पातळी जशी, म्हणजे तुमचे जेवढे उच्च विचार असतील, जेवढे चांगले विचार असतील, जितके चांगले विचार, म्हणजे विचारसरणी तुमची चांगली असेल, तुमचं आचरण चांगलं असेल, तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. पण कधी कधी काय होतं? चांगल्यामध्ये सुद्धा काय असतात? अवगुण असतात. अवगुण हे प्रत्येकामध्ये असतात. म्हणजे जसं एक नाणं असतं, नाण्याला दोन बाजू असतात, उजवी बाजू आणि डावी बाजू असं. म्हणजे जिथं उजवा आहे तिथं डावाच आहे, जिथं बेरीज आहे तिथं वजाबाकी आहे, जिथं गुणाकार आहे तिथं भागाकार आहे. म्हणजे हे असं सूत्र आहे, हे निसर्गातनी काय केलं, एक ठरवून दिलेलं सूत्र आहे की प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत. एक बाजू तर कुठे होत नाही. जसं पुरुष आणि जसं स्त्री, हे जशा दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत तशा. म्हणजे संसार आहे, संसाराच्या रथाची चाकं जशी म्हणतात ना, दोन चाकं, तर त्याच्यातलं एक पुरुष एक चाक असतं, स्त्री दुसरं चाक असतं. दोघांनी संसार करायचा असतो, दोघांनी संसार ओढायचा असतो, सारखाच ओढायचा असतो. का? मागं पुढं करून जमत नाही. कारण ते मागं पुढं झालं की मग काय होतं? इनबॅलन्सिंग होऊन जातं. म्हणून ते इनबॅलन्सिंग होऊ नये म्हणून माणसाने काय करायचं? आपली वैचारिक पातळी काय करायची? अशी समकक्ष ठेवायची. वैचारिक मतभेद असू शकतात, पण वैचारिक मतभेद तुमचे जर वैचारिक मतभेद आहे ना, तुम्ही सामंजस्याने काय करतो? या गोष्टी होतात ना, या आपल्या म्हणजे कोणतेही प्रॉब्लेम जे असतील समजा, तर ते प्रॉब्लेम काय होतात? सॉल्व्ह होऊ शकतात नाही, होतातच. तर त्यासाठी काय करावं लागतं की ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीवर विचार करतो, किंवा एखाद्या गोष्टीवर आपण मत मांडतो, आपलं जेव्हा मत मांडतो, तर त्यावेळेस काय असतं? ती एक वैचारिक पातळी असते. आणि वैचारिक पातळीची जी काठिण्यता जी असते ना, म्हणजे कठीणता म्हणतो आपण, तर ती सांभाळायला किंवा हे करायला माणसामध्ये काय असतं? एक उपजत गुण असतात काहीमध्ये. पण काही जण काय असतात, एकदम म्हणजे पटकन जे काय असेल ना ते सांगून टाकतात किंवा बोलून टाकतात समोरचा. कोणत्याही गोष्टीचा उहापोह न ठेवता बोलून ती गोष्ट. आता ती बोलून गेलेली गोष्ट काय होतं? ती समोरच्या माणसाला दुखावेल का समोरच्या माणसाला सुखावेल हे माहीत नाही. ह्याचं ते काय करणार? ही माणसं कधीच विचार करत नाही. पण काही लोक असे असतात की ज्यांच्या वैचारिक पातळीची जी काठिण्यता ती असते ना, ती भयानक म्हणजे जबरदस्त. त्यांची एक समोरच्याला समजून घेण्याची जी काय ताकद ना, त्यांच्यामध्ये ना जो गुण असतो तो, म्हणजे मी आता जे बोललो ना तुम्हाला, वैचारिक पातळी, तर हीच ती वैचारिक पातळी. म्हणजेच काय? तुम्ही ती काय करतो? ते आपण जेव्हा ती वैचारिक पातळी ठरवतो ना, आणि वैचारिक पातळी ठरवणार आपण कोण नसतो. वैचारिक पातळी ही ज्याच्या त्याच्या प्रगल्भनेनुसारच ठरलेली असते. जेणेकरून काय होतं? आपण ज्या गोष्टीचा विचार करतो, म्हणजे समोरच्याचा, आता एक विषय आपला आता मांडायचा होता की समोरच्याला आपण काय करतो? कधी म्हणतो ना आपण, त्याला एखादा भावेल का सुखावेल का दुखावेल त्याला माहीत नाही. तिन्ही गोष्टी त्याच्या होऊ शकतात असं कदाचित. आता ह्या गोष्टी ज्या होतात, तर ह्याच्यासाठी काय असतं? म्हणजे वैचारिक पातळी फार महत्त्वाची असते. म्हणून माणसानं काय करायचं? काही गोष्टी विचारपूर्वक केल्या पाहिजे. दुखावलं पण पाहिजे, सुखावलं पण पाहिजे. पण सतत जर दुखावत असेल वगैरे, तर मग ते स्वयंपाक आपली वैचारिक पातळी ना आपण आपली बदलली पाहिजे. आपण आपल्याला स्वतःला प्रगल्भ बनवलं पाहिजे. आपण स्वतःला प्रगल्भ बनवलं तर आपल्याला आयुष्यात काहीतरी ज्या काही गोष्टी म्हणा, किंवा तुम्हाला प्रतिष्ठा वगैरे ह्या ज्या गोष्टी मिळवायच्या असतात ना, ह्याच्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? या एक अशी लेवल असते
की त्या म्हणजे त्या पातळीपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, एक प्रकारचा तुम्हाला एक म्हणतात ना, दगडाला म्हणजे एखाद्या टाक्याला घाव देतो आपण ते, आणि त्यानंतर त्याचा दगडाचा त्या देव बनतो वगैरे. देव असंच बनत नाही माणूस कधी. एक खूप मोठ्या ह्याच्यातून जावं लागतं, म्हणजे मोठ्या प्रसंगातून जावं, कठीण पातळीतून म्हणा, किंवा वेळ अशी असते, प्रत्येकाला एक वेळ असते, प्रत्येकाची वेळ निभावून न्यायची असते. वेळ निभावून नेण्यासाठी काय करतो माणसाला सुद्धा आहे ना, खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही असं जे म्हणतात ना, ते याच गोष्टीमुळं. आहे ना, मग अशा पातळीवर हे काम करण्यासाठी काय करतं मनुष्याला आहे ना, एक वेगळ्या प्रकारे आपल्याला स्वतःला जर वेगळ्या उंचीवर न्यायचं असेल ना, तर आपली वैचारिक पातळी बदलली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण वैचारिक पातळी बदलू आपण, की त्यावेळेस आपल्याला मग सगळ्या प्रकारच्या गोष्टी, तुम्हाला कोणतीच गोष्ट तुम्हाला अशी हे नाही की ती तुम्हाला मिळू शकत नाही. सगळ्या गोष्टी मिळू शकतात नाही, मिळतातच. कारण तुम्ही तुमची वैचारिक पातळी बदललेली असते. आणि गोष्ट मिळवायची म्हणलं वैचारिक पातळी, समजा तुम्हाला एक अभ्यास केला, तुम्ही चांगला अभ्यास केला, मुलांना विद्यार्थ्यांनी समजा चांगला अभ्यास वगैरे केला, वैचारिक पातळी बदलली, तर मुलं काय होणार, चांगल्याच गोष्टींनी हे होणार, पास होणार, सगळ्या गोष्टी होणार. म्हणजे त्यांना पुढचं ते आयुष्य त्यांच्यासाठी सुकर होऊन जातं. असं सुकर होतं जे का त्यांनी अभ्यास वगैरे केला. आता समजा ज्यांनी अभ्यास नाही केला तर मग ते कुठंच आहे, असं त्यांना छोट्या छोट्या गोष्टीवर कुठंतरी समाधान हे करावं लागतं. म्हणून एक वैचारिक पातळी माणसाने बदलली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण वैचारिक पातळी बदलू आपण, तर त्यावेळेस आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य होणार अशी नाही, असं होऊ शकत नाही. चला आता या विषयावर थांबूया. ओके, नंतर भेटूया पुन्हा. ओके, गुड बाय.